तर अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही प्रश्न उपस्थित केलेली आहेत, बघूयात। अक्षय शिंदे याला तळोजा MIDCच्या जवळच्या जेलमधून जर बदलापूरमध्ये न्यायचे असेल तर साधारणतः तुम्ही सगळ्यांनी प्रवास केला असेल। आपण पनवेल कळंबोलीतनं राईट टर्न घेतो, पुढे जातो, तळोजा राईट साईडला राहतं, तिकडनं पुढे जर बदलापूरला जायचं असेल तर राईट टर्न घेऊन आपण MIDCतनं एक चांगला हायवे तयार झालेला आहे, शिळफाटाने आपण बदलापूरकडे जातो। गाडी मुंबऱ्याकडे नेण्याचं काय कारण होतं? प्रश्न क्रमांक 1। पोलिसांनी चार्जशीट, अक्षय शिंदे हा कोणी VIP नव्हता, हा कोणी क्रांतीवीर नव्हता, हा कोणी फार मोठा काही सोज्वळ माणूस नव्हता, मग त्याचं चार्जशीट रविवारच्या दिवशी एवढं तडकाफडकी फाईल करण्याची पोलिसांना काय घाई होती? ते रविवारी का फाईल केलं गेलं आणि इतक्या घाईने? म्हणजे लगेच तुम्हाला सायंकाळी 5 वाजता सोमवारी सगळ्या प्रक्रिया करून म्हणजे 5 वाजायची वेळ होते आणि त्याच वेळेला तुम्हाला त्याला बाहेर न्यावंसं वाटतं, तुम्हाला त्याच्यात अजिबात काही प्रिकॉशन्स घ्यावेसे वाटत नाहीत, हे प्रचंड संशयास्पद आहे। पहिली गोष्ट, रिव्हॉल्वर पिस्टल अनलोड असते, ती लोडेड करून अजिबात ठेवली जात नाही। समजा इमर्जन्सीमध्ये लोडेड करून ठेवायची जरी म्हटलं तरी चेंबर लोड केल्यानंतर चेंबर लोड करणे आणि ट्रिगर ओढणे या दोन्हींच्या मध्ये एक कॉक आहे, या दोन्हींच्या मध्ये एक लॉक आहे। हे लॉक लावावंच लागतं, कारण जर चेंबर तुम्ही लोड केलं तर कुठल्याही क्षणी साध्या बोटाचा जरी दाब पडला तर गोळी उडू शकते आणि ज्याच्याकडे रिव्हॉल्वर आहे त्याला सुद्धा धोका होऊ शकतो। त्यामुळे कुठलाही माणूस त्याला लॉकच करणार असं लॉक काढणं हे कुठल्याही सर्वसाधारण माणसाला शक्य नाही, त्याचं ट्रेनिंगच मिळायला हवं। मग ते अक्षय शिंदेला लॉक कसा काय काढता आला? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।